क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीचं आमंत्रण दिलंय आणि ते आमंत्रण स्वीकारत असताना फलंदाजीसाठी की झलामीची बिनीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूने आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रशांत आचरेकर. मागच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली कामगिरी केली आहे, परंतु या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी करायची आहे. मॅचला सुरुवात होते. कैलासवासी मनोज मयेकर कक्षामधून मी समालोचक शुभम टुकरुल आपलं सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये स्वागत करतोय. सचिन पुजारी गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्याच चेंडूवरती सन्मान देण्याचा प्रयत्न आलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय, पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई पाहायला भेटली आणि त्याच्यामुळेच की काय हा चौकार हा नोंदवला जातोय. सांघिक खात्यात वैयक्तिक खात्यात आपण ऍड केला जातोय. 4 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. क्षेत्ररक्षण केलं गेलं असतं, एक दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं असतं, परंतु थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि त्याचाच फायदा उठवत चेंडू चालला बाउंड्री लाईन पलीकडे. पहिला चौकार वेदांत जाधवच्या बॅटमधून आलाय. सचिन पुजारी आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती भरपूर वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीला. यावेळेस स्विंग अँड मिस टप्पा काढल्यानंतर थोडासा चेंडू वळण घेतोय, सरळ विसावला यष्टी रक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडूची केली जाते सांगता. धावसंख्या आता मात्र स्थिरावली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा. अफलातून गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये देखील केली आहे. सचिन पुजारी कौतुक करावं लागणार आहे. यावेळेला देखील सन्मान दिलाय चेंडूला. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, चेंडूची परती होईल तेपर्यंत. एकंदरीत थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि त्याचा फायदा उठवत 2 धावांची लहर, त्याचं रूपांतर 3 धावेमध्ये केलं गेलंय. 3 धावांची लहर ही मैदानामध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ मागे पडलाय आणि पहिल्या षटक चालू असताना धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा. भरपूर चांगली फलंदाजी करावी लागणार आहे मॅचमध्ये. मागच्या मॅचचा विचार केला तर भरपूर चांगली फलंदाजी या दोघांनी देखील केली आहे. सलामीची बॅटर एक नाबाद 100 धावा पूर्ण केल्या होत्या. कौतुक करावं लागणार आहे. एक चांगली भागीदारी मागच्या मॅच मध्ये रचली होती. एका बाजूला वेदांतला पाहतोय, त्याच्या साथीला आपण पाहतोय प्रशांत आचरेकर, ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत गोलंदाज सचिन पुजारे. पहिले 3 चेंडू आता आलेत. पहिल्या चेंडूवरती एक चौकार, त्यानंतर एक निर्धाव चेंडू, त्यानंतर 3 धावा आपल्याला पाहायला भेटले. 7 धावा पोचले धावसंख्येवरती. यावेळेस लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे, चेंडूची परती होईल तोपर्यंत एकंदरीत 1 धावेची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या बदलली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा. बिना गडाच्या मोबदल्यात भरपूर चांगली गोलंदाजी होते. फलंदाजी देखील चांगली होते. एक संयमी फलंदाजी दोन्ही बॅटर्स कडून पाहायला भेटले. एका बाजूला वेदांत संयमी खेळ करतोय, दुसऱ्या बाजूला प्रशांत देखील संयमी खेळ करत असताना आपल्याला पाहायला भेटलाय. सचिन पुजारे अनुभवीचा भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत सचिन पुजारे गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. यावेळेस वेदांत जाधव स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. वेदांसाठी यावेळेस पुढे येऊन सरसावत केलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटलाय. एक्स्ट्रा कव्हरला पॉवर दाखवली आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पलीकडे आलाय. हा वेदांतच्या बॅट मधून चौकार. अफलातून फलंदाजी होते. पुढे सरसावत केलेला स्ट्रोक जरूर होता. एक लाजवाब चौकार देखील पाहायला भेटलाय वेदांत जाधवच्या बॅट मधून. धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा. षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी राहिला. वेदांत भरपूर चांगली फलंदाजी करतोय. याही वेळेला लॉंग ऑफ च्या डोक्यावरून चेंडू हवाई सफर वेदांत जाधवच्या बॅट मधून आलाय. हा या मॅच मधील पहिला धमाका षटकार.
वेदांत भरपूर चांगली कामगिरी करतोय, दोन चौकार या षटकामध्ये पाहायला भेटले, एक षटकार देखील लॉंग ऑफच्या डोक्यावरून भरपूर चांगला एक फटका पाहायला भेटलाय. चांगली कामगिरी करतोय, धावसंख्या झपाट्याने वाढली जाते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 18 धावा, एका षटकाचा खेळ समाप्त झाल्या. 18 धावा धावसंख्येवरती पाहतोय. भरपूर चांगली फलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी वेदांतकडून पाहायला भेटते. ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये खेळ केला होता त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी करतोय वेदांत जाधव. नाबाद 56 धावांची खेळी मागच्या सामन्यामध्ये पाहायला गेले तर 22 चेंडूंमध्ये 56 धावा, एक वादळी खेळी साकारली होती, एक झंझावती खेळी पाहायला भेटली होती. परंतु आता देखील त्याला चांगली कामगिरी करायची आहे. वेदांत जाधवला आपण पाहतोय यावेळी स्ट्राईकला आहे प्रशांत आचरेकर. प्रशांत आचरेकर अल्टीपल्टीचा प्रयत्न झालाय परंतु तो फसला जातोय. निर्धाव चेंडूची गणना केली गेली आहे. धावसंख्या आता मात्र स्थिर होते. धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती राजदीप पुजारी आपल्याला पाहायला भेटतोय. या वेळेला देखील मोठा फटका सजवायचा मानस होता परंतु तो देखील फसला जातोय. पहिल्या चेंडूवरती अल्टीपल्टीचा प्रयत्न केला, तो फसला जातोय परंतु यावेळी देखील फसला गेलाय. दोन चेंडू सलगचे निर्धाव आले. धावसंख्या आता मात्र स्थिर होते. धावसंख्या 18 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. या षटकामध्ये दोन चेंडू पाहिले गेले तर भरपूर दर्जेदार हाताळले गेले आहेत परंतु अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये काय होईल, काय घडेल हे सांगणारे 4 चेंडू घेऊन सज्ज झाले गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळी काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू वन बाउन्स सीमा रेषेबाहेर. प्रशांत आचरेकरने देखील आपले इरादे स्पष्ट केलेत. एक चौकार प्रशांतच्या बॅटमधून देखील पाहायला भेटलाय. धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. पहिले दोन चेंडूंचा विचार केला तर थोडासा स्ट्रगल करत होता परंतु त्यानंतर एक धमाका देखील प्रशांतच्या बॅटमधून पाहायला भेटलाय. मागच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली कामगिरी केली आहे. 100-101 धावांची भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला भेटली आहे. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवरती पुजारी. याही वेळेला क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि दीपक डगरे हे बहु सुंदर एक झेल टिपला जातोय. दीपक डगरे आपल्याला पाहायला भेटत आहेत. भरपूर सुंदर झेल पकडला जातोय. एक वेगवान फटका पाहायला भेटला होता प्रशांत आचरेकर यांच्या बॅट मधून. एक चौकार पाहायला भेटलाय परंतु त्यानंतर थोडासा निराश झालाय. वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती बाद होतोय. आज मैदानामध्ये पावलं ओळली जात आहेत. प्रथमेश आपल्याला पाहायला भेटतोय. प्रशांत आचरेकर एक मोठा धक्का बसलाय. नायशा हाईट्स जामसंडे क्रिकेट संघाला एक चौकार त्याने पेश केला होता परंतु त्यानंतर मिड विकेटला एक झेल, एक सुंदर झेल, अफलातून झेल पाहायला भेटला. वेगवान चेंडू होता. झेल मतलब पकडला तो दीपक डगरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते तैनात आणि प्रशांत आचरेकरांची खेळी समाप्त होते. नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं उडली जात आहेत. आपल्याला पाहायला भेटत आहेत प्रथमेशला आता मात्र साथ द्यावी लागणार आहे. वेदांत जाधवची चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. मॅच मध्ये पहिला चेंडू हलक्या हाताने खेळत असताना थोडासा फंबल झालाय परंतु रनआउटची देखील संधी होती असं खूप दिसतंय मैदानामध्ये. प्रथमेश धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 22 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 22 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. प्रशांत आचरेकर याचा मोठा धक्का बसलाय नायशा हाईट्स क्रिकेट संघाला. त्यानंतर चांगली एक सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागणार आहे. एका बाजूने वेदांत भरपूर चांगली फलंदाजी करतोय, दुसऱ्या बाजूने आपण नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये पाहतोय प्रथमेश मालवणकर. वेदांत वैयक्तिक 5 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येवरती खेळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण दाखल झालाय.
प्रथमेशला पाहतोय. प्रथमेश मालवणकर गोलंदाजी ट्रॅकवरती एक यशस्वी गोलंदाज, एक चौकार ज्याच्या गोलंदाजीवरती प्रशांतने ठोकला होता, परंतु त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला भेटली आहे. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पुजारे, राजदीप पुजारे यांना आपण पाहतो. यावेळेस अक्कूट टप्प्याचा चेंडू, त्याला हुक करण्याचा प्रयत्न आलाय. चेंडू खाली आलाय शतरक्षक, चेंडू आणि शतरक्षकाचा जमलाय मेळ. फलंदाज प्रथमेश मालवणकरचा या मॅच मध्ये संपलाय खेळ. डीजे न्यू बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये जायचंय. रत्नेश पाले न्यू बॅटर मैदानामध्ये पावलोळी जात आहेत. रत्नेश पाले युवा खेळाडू आहे, भरपूर प्रभावित केले. पावसाळी हंगाम अक्षरशः गाजवलाय रत्नेश पाले. परंतु आता मात्र थोडासा संघ अडचणीमध्ये पाहायला भेटतोय की काय नायशा हाईट्स. परंतु वेदांत जाधव एका बाजूने उभा राहिलाय, त्याची साथ द्यावी लागणार आहे नवीन बॅटर रत्नेश पालेला. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज राहुल आरेकरला आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली, या सामन्यामध्ये देखील करावी लागणार आहे, कारण महत्त्वपूर्ण लढत आहे. एका बाजूला नायशा हाईट्स जामसंडे, दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर मायरा वॉरियर्स देवगड. दोन्ही संघांचा विचार केला तर एक एक सामना विजयी झालेत. ही देखील महत्त्वपूर्ण लढत असणार आहे. हा सामना जो संघ जिंकणार तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. वेदांत जाधव वैयक्तिक 5 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटलाय. 2 चौकार, 1 षटकार ज्याच्या बॅटमधून पेश केले गेलेत. चला मॅचला सुरुवात करा. वेदांत आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस राहुल आरेकर पहिल्या चेंडूवरती पहिलाच सन्मान दिला जातोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील केले जातंय. राहुल आरेकरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. वेदांत जाधवला आता मात्र थोडासा संयम दाखवा लागणार आहे, कारण दुसऱ्या षटकाचा विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी मायरा वॉरियर्स क्रिकेट संघाकडून झाली आहे. महत्त्वपूर्ण 2 मोहरे टिपलेत त्या षटकामध्ये, कौतुक करावं लागणार राजदीप पुजारे यांचं. पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेस फुल टॉस चेंडू, फुल टॉस का मतलब है फुल्ली लॉस, आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून पाहायला भेटलाय वेदांत जाधवच्या बॅट मधून आलाय हा मोठा धमाका. चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार, आलाय हा षटकार. ज्याप्रमाणे मागच्या मॅच मध्ये केला होता त्याचप्रमाणे आता देखील सुरुवात झाली आहे. वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती खेळतोय वेदांत जाधवला आपण पाहतोय. 7 चेंडूचा सामना केलाय. यावेळी झेलची संधी होती, परंतु ती झेलची संधी दवडली जाते. संधी जेवढा छोटा शब्द आहे तेवढ्या छोट्या वेळेसाठी येत असते, आणि ती संधी गमावली गेली आहे. वेदांत जाधवला एक जीवदान भेटले. राहुल आरेकर आपण पाहतोय. राहुल आरेकरला यावेळी सेन्सिबल क्रिकेट दाखवलं गेलंय, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू सीमारेषा पायर. एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान, आणि मधूनच प्रीती झिंटा फरार, आलाय हा संजीवनी चौकार. आपलातून फलंदाजी होते. वेदांत जाधव थांबायचं नाव घेत नाहीये. एक झेल देखील दान केला जातोय, एक झेल सुटला जातोय, आणि त्याचा मोबदला तुम्हाला आता मात्र भोगावा लागणार आहे. नक्कीच एक जीवदान भेटल्यानंतर एक फलंदाज एका जखमी वाघाप्रमाणे वावरत असतो, त्याचप्रमाणे आपण पाहतोय वेदांत जाधवला एक चौकार ठोकलाय. धावसंख्या बदलली आहे, धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. वेदांत वैयक्तिक 9 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येवरती खेळतोय. याही वेळेला मोठा फटका मारायचा मानस होता, परंतु आता मात्र थोडासा फसला जातोय. निर्धाव चेंडूची घोषणा केली आहे. धावसंख्या आता स्थिरावली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. राहुल आरेकर वरती एक हल्ला चढवलाय, एक षटकार ठोकलाय, एक चौकार देखील ठोकलाय, परंतु त्यानंतर कमबॅक. यावेळेस पुढे सरसावत बदल आलिक्याचा वापर केलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून मोठा धमाका. चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर, षटकार.
वरती पाहायला भेटते. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. भरपूर महागडा ठरलाय. राहुल आरेकर वरती हल्ला चढवलाय. 2 षटकार 1 चौकार वेदांत जाधवच्या बॅट मधून या ओव्हर मध्ये पाहायला भेटलाय. वैयक्तिक 33 धावसंख्येवरती खेळताना पाहायला भेटतोय. अफलातून फलंदाजी होते. वेदांत जाधवला थांबवणं मुश्किलीचं झालंय. मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं 22 चेंडूंमध्ये 56 धावांची झंझावती खेळी केली आहे. परंतु तेच करत असताना आता देखील आपण पाहतोय वेदांत जाधव 11 चेंडू 33 धावा. नवीन गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतोय. अनुज मुनगेकरला आपण पाहतो. यावेळी सेन्सिबल क्रिकेट दाखवलं गेलंय. वेदांतकडे स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. यावेळेस 2 धाब्यांची लहर मैदानामध्ये पाहायला भेटते. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आला त्यानंतर परती केली. तोपर्यंत एकंदरीत 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला भेटले. परंतु रत्नेश पालेकडे देखील क्षमता आहे. मोठे फटके तो देखील सजू शकतो. अक्षरशः पावसाळी हंगाम अक्षरशः गाजवलाय या खेळाडूने. त्याला पाहतोय यावेळेस देखील पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची परती करेल तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. निर्धाव चेंडूची घोषणा केली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अफलातून फलंदाजी होते. वेदांत थांबायचं नाव घेत नाहीये. 11 चेंडूंमध्ये 33 धावा या सामन्यामध्ये बनवले आहेत. परंतु रत्नेश पाले यावेळेस लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू हवाई सफर. रत्नेश पालेच्या बॅट म्हणून आलाय हा लाजवाब शानदार षटकार. एफर्टलेस 6 पाहायला भेटलाय. रत्नेश पाले भरपूर चांगली फलंदाजी करतोय. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर घेतोय. याही वेळेला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे चेंडूला पाठवलंय सीमा रेषे बाहेर. रत्नेश पालेच्या बॅट म्हणून लागोपाठचा हा दुसरा षटकार. बावन्न धाव फलकावरती रत्नेश खेळतोय. वैयक्तिक 14 आकड्यावरती भरपूर चांगली फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने वेदांत जाधव थांबायचं नाव घेत नाहीये तर दुसऱ्या बाजूने देखील पाहिलं तर रत्नेशला देखील विसरून चालणार नाहीये. रत्नेश 2 षटकार ठोकलेत रत्नेशने. रत्नेश भरपूर चांगली फलंदाजी करतोय. परंतु अनुज मुनगेकरला कमबॅक करावा लागणार आहे. 2 षटकार लागोपाठच्या 2 चेंडूवरती ठोकले गेलेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. या षटकातील धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 52 धावा. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. 52 धावा धाव फलकावरती आहेत. चौथ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. रत्नेश पाले भरपूर चांगली फलंदाजी करतोय. वेदांतने ज्याप्रमाणे सांगितलं होतं आमच्या टीम मध्ये 8 नंबरवरती 8 नंबर पर्यंत देखील फलंदाज चांगले आहेत आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला भेटते. रत्नेश पाले यावेळेला निर्धाव चेंडूची घोषणा केली जाते. एक अप्रतिम चेंडू फेकला गेलाय. रत्नेशला चेंडू समजलाच नाहीये. धावसंख्या आता मात्र स्थिरावली आहे. 52 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. पुन्हा एकदा अनुज मुनगेकर आता मात्र थोडासा मध्ये थोडासा चुकला जातोय. धावसंख्या 52 धावा पाहतोय धाव फलकावरती. भरपूर चांगली फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने वेदांत जाधव 11 चेंडू 33 धावा. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय रत्नेशला वैयक्तिक 14 आकड्यावरती खेळतोय. मुनगेकर शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस देखील सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत परतावा करेल तोपर्यंत 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला भेटले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु नकार दिलाय. 4 षटकांचा खेळ पूर्ण आलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण धाव फलकावरती पाहतोय 54 धावा. तीन षटकांचा खेळ ह्या पहिल्या इनिंग मध्ये बाकी राहिला आहे. 3 षटकांमध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज ऐकूयात सोनू मोडकर. मी शुभम टुकरोल काही वेळेसाठी रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद शुभम.
तब्बल 4 षटकांचा काही समाप्त झाल्या म्हणजे 24 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला भेटते तब्बल 54 धावा धावपलकावरती. येस, देवगड क्रिकेटचा एक स्टार बॅटर तुम्हाला या दरम्यान स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटेल. मोस्ट स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे ओळख आहे. स्वीप, रिव्हर्स स्वीप त्याच्या पिटारमध्ये आहेत आणि ते देखील त्याने पहिल्या मॅच मध्ये करून दाखवले होते. परंतु या मॅच मध्ये मात्र डाऊन द ग्राउंड समोर वी मध्ये तुम्हाला चांगले बॅटिंग करताना पाहायला भेटतो मिस्टर वेदांत जाधव. चॉकलेट बॉय या नावाने प्रसिद्ध आपल्या देवगड मध्ये तो तुम्हाला बॅटर स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटेल. गोलंदाजी ट्रॅक वरती मिस्टर निहाल. 11 चेंडू आणि तब्बल 33 धावा त्याच्या बॅट मधून निघालेत. 11 देखील नेल्सन फिगर पाहायला भेटते आणि 33 देखील नेल्सन फिगर, मॅजिकल फिगर पाहायला भेटते. निहाल गोलंदाजी ट्रॅक वरती ओ द विकेटचा मारा. ओरपी चेंडू यावेळी मारलाय कव्हरच्या वरून. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. काय फटका घाललाय खोदून. येस डीजे. आणि काल देखील असाच एक अवि देवगडकर देखील षटकार ठोकला होता. त्याची आठवण करून देणारा फटका वेदांत जाधवच्या बॅट मधून आलाय. टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला हा रिप्ले मध्ये देखील पाहायला भेटेल. काय फटका होता. दर्जेदार बॅटिंग निहाल वरती आता पेशर असेल. मागच्या मॅचचा सुपर हिरो निहाल या दरम्यान या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल केला त्याच्यावरती. सुरेख चेंडू कटवून काढलाय. पॉइंटच्या मधून चेंडू येतोय रंप करत सीमारेषेच्या बाहेर. अजून एक आलाय चौकार. हेच तर कॅल्क्युलेशन असतं, हेच तर डिसिप्लिन असतं आणि ते डिसिप्लिन आतापर्यंत वेदाने दाखवलंय. येस डीजे. डीजे काय बॅटिंग केली आहे. 4 षटकार 3 चौकार तब्बल 43 धावा वेदांच्या बॅट मधून आतापर्यंत निघाल्यात या मॅच मध्ये. एक मॅच विनिंग इनिंग खेळताना वेदांत जाधव आपल्या टीम साठी. यावेळी निहाल वरती हल्ला बॉल केलाय. पुन्हा एकदा वेदांत. शॉट ऑफ लेन बॅटची एज लागली आहे. चेंडू ट्रॅव्हल केला जातोय थर्डमॅन कडे. एकच धाव ऍड केली जाईल. या एका धावाने टीमची धावसंख्या बोलते स्कोर काढला 62 धावा. 65 धावा माफ करा. 65 लॉस ऑफ 1 विकेट आतापर्यंत स्कोर काढला आपल्याला पाहायला भेटते. स्कोर कार्डच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जोडले जात आहेत दीपेश जिदुरी. मात्र भाले प्रथमेश भाले आणि प्रथमेश भालेने देखील रत्नेश भाले माफ करा मागच्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. सुरेख फटका लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय पण दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला गायकवाड सर पाहायला भेटतात. एक लेजंड खेळाडू आहेत. एक हाय स्टँडिंग तुम्हाला त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग सेट केली जाते. एक हाय स्टँडर्डचं फिल्डिंग या संपूर्ण मॅचच्या दरम्यान तुम्हाला पाहायला भेटते. गायकवाडच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जाते. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केली आहे. चेंडू ट्रॅव्हल केला जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला एक स्विचचा फटका. व्हॉट अ बॅटिंग. पूर्ण कॅल्क्युलेशन करून दोन्ही खेळ तुम्हाला खेळताना पाहायला भेटतात. कोणता चेंडू कोणत्या दिशेला खेचून काढायचंय आणि तेच प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला आतापर्यंत या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला भेटते. टीमची धावसंख्या बोलते स्कोर काढला 71 धावा धावबलकावरती. याच बॅटिंगची गरज होती टीमला. ती बॅटिंग आतापर्यंत केली आहे. निहाल जवळपास तुम्हाला प्रेशर मध्ये पाहायला भेटतोय परंतु अंडर प्रेशर गोलंदाजी केली आहे मागच्या मॅच मध्ये. आता मात्र काय करेल तेच बघण्यासाठी योग्य असेल. सुरेख चेंडू मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑनच्या हातामध्ये लँड केला जातोय. यस हेच तर प्रेशर हँडल करायचं होतं आणि ते मात्र शेवटच्या चेंडूवरती निहालने प्रेशर हँडल केलं आणि सेट बॅटर फाले बॅक टू द पवेलियन. यस डीजे. बॅटिंग करून मात्र बॅक टू द डगआउट झालाय परंतु त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मॅन फ्रॉम कट्टा अजून एक लेजंड खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला भेटतोय.
यस, हेच ते मैदान होतं. 2017 मध्ये स्पर्धा होती. तब्बल 4 चेंडूवरती 4 षटकार मारले होते आणि ते मात्र या मॅच मध्ये करेल का बॅटर, तेच बघण्यासाठी सर्व क्रीडा रसिक पाहायला भेटतात स्क्रीनवरती. तसंच मैदानामध्ये देखील म्हणजे दर्जेदार एक खेळाडू तुम्हाला देवगड तालुक्यामधील बॅटर तुम्हाला पाहायला भेटतोय. परंतु या दरम्यान तुम्हाला स्ट्राईक करताना पाहायला भेटेल देवगडचा चॉकलेट बॉय मिस्टर वेदांत जाधव. आणि वेदांतने 44 धावा आतापर्यंत कुठलेत. गोलंदाजी ट्रॅक वरती मिस्टर राहुल आरेकर. आणि राहुल आरेकरने देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळलंय, त्याला माहिती आहे. आणि वेदांत सोबत अनेक वर्ष अनेक स्पर्धा त्यांनी खेळले, तर त्यांना माहिती असेल की कोणती चूक करेल वेदांत. परंतु हे बॅटल खूप चांगलं पाहिलं असेल. हे दोन बॅटल, दोन खेळाडू आणि एक बॅटल म्हणजे दर्जेदार तुम्हाला हे अंतिम शतक पाहायला भेटेल. 44 धावा आतापर्यंत वेदांच्या बॅट मधून निघालेत. स्वीच हिटचा फटका मारला जातोय. एकच धाव ऍड केली जाईल. कारण माहिती आहे, राहुलला देखील माहिती आहे की वेदांकडे कोणते फटके आहेत त्याच्या कुटाऱ्यामध्ये, आणि त्याचमुळे की काय वेदांतला माहिती होतं की हा देखील चेंडू त्याच धीम्या गतीने फेकणार. वेदाने देखील फक्त कटवून काढला. स्वीच हिटचा प्रयत्न होता, परंतु ताकद दाखवली नव्हती, दिशा दिली होती. एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. धावसंख्या पोचते 72 धावा धावबलकावरती. राहुल आरेकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. सुरेख चेंडू आणि यावेळी मात्र लॉफ केला जातोय. लॉक ऑनचा क्षेत्ररक्षण येतोय स्क्रीन वरती. अजून एक कॅच लॉंग ऑन रिझर्व मध्येच पकडली जाते. दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. गोल्डन डकचा शिकार ठरला जातोय. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेन फेकला होता, त्याला माहिती होतं बायसेपचा वापर करेल की काय, त्याचमुळे की काय थोडासा शॉर्ट चेंडू फेकला आणि त्यानंतर मात्र गडी बाद होते. निलेश बॅक टू द पवेलियन. येस डीजे. वेदांत जाधव तब्बल 7 अर्धशतके याच मैदानावरती मारलेत. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं गेलं तर एक शतक अर्धशतक त्याच्या बॅट मधून निघालेत. आणि आता जर हे आलं तर तब्बल 8 अर्धशतक याच मैदानावरती तुम्हाला पाहायला भेटतील. तब्बल 45 धावसंख्येवरती तुम्हाला खेळताना पाहायला भेटतोय मिस्टर वेदांत जाधव. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला भेटेल राहुल आरेकर. फुलटा चेंडू यावेळी देखील लॉप केला जातोय. यावेळी मात्र गायकवाड सरांना बीट करून चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडूवरती पहिला स्टोला येतोय. अनिकेतच्या बॅट मधून येत आहेत 4 धावा. मॅन फ्रॉम पडेल मिस्टर अनिकेत तुम्हाला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू फुलटॉस फेकला गेला होता राहुलच्या माध्यमातून आणि तो फुलटॉस वसूल केलाय. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी ट्रॅक वरती. बॅटची एज लागली आहे की काय अशी अपील देखील केली होती, परंतु अपील फेटाळून लावतायत. निर्धाव चेंडूची गणना केली जाते. सुरेख चेंडू फेकला जातोय राहुलच्या माध्यमातून. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी या शतकाचा विचार करायला गेला तर. स्विंग केलाय, बॅटचा फेस ओपन केलाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. अजून एक आलाय लांब लांब लांबच लांब षटकार. येस डीजे. बाईंशी धावा, 82 लॉस ऑफ 2 विकेट्स आतापर्यंत. 3 विकेट माफ करा, 3 गडी बाद झालेत. 82 धावा झाले, स्कोर काढला राहुल आरेकर. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. षडबलन चेंडू, चेंडू हवेत पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय जोपर्यंत चेंडूची भरती करेल. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी टीमची धावसंख्या पोहोचते 84 धावा धावबलकावरती. 84 लॉस ऑफ 3 विकेट, 4 विकेट. 84 धावा झाले धावबलकावरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तुम्हाला खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण आतापर्यंत खूप दर्जेदार खेळ दाखवलाय. अनुज मुनगेकर गोलंदाजी ट्रॅक वरती. ज्या अनुजने
या शतकातील या मॅच मध्ये अजून एक शतक फेकलं होतं. पहिलं शतक फेकलं होतं, चांगली गोलंदाजी, परंतु 2 षटकार देखील मारले होते फालेने, परंतु आता मध्ये कमबॅक करून द्यावे लागेल. स्ट्रायकिंग एंडला देवगडचा चॉकलेट बॉय मिस्टर वंडर बॉय वेदांत जाधव. सुरेख फटका आलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आलाय षटकार आणि 8वं अर्धशतक. यस, बॅट 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 उंचावी लागेल. काय बॅटिंग केली आहे, दर्जेदार बॅटिंग. सातबारा आपल्या नावावर करून घेतलाय की काय, असंच प्रश्नचिन्ह पडलंय सर्वांना. 8वं अर्धशतक या मैदानावरती आणि आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक. काय बॅटिंग केली आहे, एक हाय स्टँडर्ड सेट करतोय आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून या मैदानामध्ये मिस्टर वेदांत. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. आता थांबणार नाहीये मी, का थांबू, मला गरज लागणार आहे अजून धावांची आणि 30 धावा त्याच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला भेटते. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय वेदांतच्या बॅट मधून. काय बॅटिंग चालू आहे, जसा चेंडू फेकला जातोय तसाच चेंडू मैदानाच्या बाहेर फेकून देतोय वेदांत जाधव. काय बॅटिंग केली आहे, टीमची धावसंख्या बोलते, स्कोर काढला 96. 96 धावा धावबलकावरती. यावेळी बॅटची एज लागली आहे आणि डीडी याची चुकी करणार नाहीये. काय बॅटिंग केली आहे, काय गोलंदाजी केली होती. सुरेख चेंडू फेकला आणि त्याचबरोबर काय बॅटर बाद होतोय, परंतु वेदांतने आतापर्यंत या मॅचचा विचार करायला गेला तर त्याच्या बॅट मधून 57 धावा निघालेत. 6 सिक्स, 3 चौकार. काय बॅटिंग केली आहे, एकदा जोरदार टाळ्या मारा वेदांत जाधव, देवगडचा चॉकलेट बॉय वंडर बॉय. दर्जेदार बॅटिंग. 18 चेंडू आणि तब्बल 57 धावा. काय बॅटिंग केली होती, दर्जेदार खेळ दाखवलाय. न्यू बॅटर मिस्टर चेतन भाबल तुम्हाला पाहायला भेटेल. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, इनिंग समाप्त करणारे 3 चेंडू. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. सुरेख फटका आलाय, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जज करतोय. लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय आणि गायकवाड सर ही चूक करणार नाहीयेत. बॅक टू बॅक दुसरा विकेट या ओव्हर मधील. पहिल्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 षटकार आले होते, परंतु गोलंदाजाने पलटवार केलाय, कमबॅक केलाय आणि 2 विकेट. वेदांत जाधवच्या बॅटिंग साठी अनिकेत बांदिवडेकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं इनाम आमच्यापर्यंत आलंय. मॅच समाप्त झाल्यानंतर कलेक्शन करायचंय. दर्जेदार खेळ त्यांनी आजच्या दिवसामध्ये दाखवलाय, परंतु या ओव्हरचा विचार करायला गेला दिपेश सर तर कमबॅक केलाय. कारण कमबॅक करावं लागतं, कारण प्रत्येक क्षणाक्षणी क्रिकेटचा खेळ बदलत असतो. पहिल्या 2 चेंडू हे मात्र बॅटरच्या नावावरती राहिले होते, परंतु तिसरा आणि चौथा चेंडू कमबॅक केलाय. ऑन हॅट्रिक तुम्हाला पाहायला भेटेल अनुज मुनगेकर. स्ट्राइक एडला मिस्टर उमेश आणि हॅट्रिकची नामी संधी. प्लॅन मिस झालाय चेंडू. येस हॅट्रिक झाली आहे. काय गोलंदाजी केली आहे, हेच कमबॅक करायचं असतं आयुष्यामध्ये तुम्हाला आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा ती दहशत आणि तोच दरारा घेऊन मैदानामध्ये येतो. म्हणूनच सांगतो, कठीण काळात स्वतःला सांगा की मी अजून संपलेलो नाही, कारण शर्यत अजून संपलेली नाहीये. काय गोलंदाजी केली आहे, कमबॅक करून देणारे शतक. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले आणि त्यानंतरचे 3 चेंडूवरती 3 गडी बाद केलेत. दर्जेदार गोलंदाजी अनुज मुनगेकरच्या माध्यमातून. स्पर्धेमधील दुसरी गोलंदाजच्या माध्यमातून हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटते. अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. सागर डगरे स्ट्रायकिंग एंडला स्पर्धा खेळण्यासाठी मुंबईवरून दाखल झालाय. सुरेख चेंडू, तेच तरार चेंडू फेकला गेला होता.
एकच धाव ऍड केली जाते. म्हणजेच 7 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बोलते स्कोर काढला 97. 97 धावा, 42 धाव चेंडू आणि 98 धावांची गरज या मॅच मध्ये असेल. काय घडेल काय बिघडेल हे देखील बघणं तेवढंच योग्य असेल या स्पर्धेचा विचार करायला गेला तर. कारण जिंकेल तो थेट तुम्हाला क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला भेटेल. दोन्ही संघ तेवढेच ताकदवान आहेत. फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिली वेदांची बॅटिंग, परंतु नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला दीप डगरे असतील, सुरेश तुम्हाला पाहायला भेटेल, अनेक सारे स्टार कास्ट आहेत, राहुल देखील पाहायला भेटेल. म्हणजे हे बॅटल तुम्हाला खूप चांगलं पाहायला भेटेल, यात काही शंका नसेल. मी थोड्या वेळासाठी थांबतोय, परंतु तुम्ही कुठेही थांबू नका. यानंतरचं माझं धावतं समालोचन करतील पंकज जिल्हाड, तोपर्यंत मी थांबतोय. थँक्यू. धन्यवाद सोनू मुंडकर. विनंती असणार आहे चला टॉस का बॉस मध्ये सिद्धिविनायक 11 त्यांच्या विरुद्धात मकरंद स्फोट तारामुंबरी अशी लढत असणार आहे. 6 षटकांचा सामना असणार आहे. विनंती असणार आहे चला क्षणाचा विलंब न लावता आपण टॉस का बॉस मध्ये या. सिद्धिविनायक 11 कर्णधार संकेत कदम, मकरंद स्फोट तारामुंबरी कर्णधार युवराज सावंत आपल्या समोर जोडले जाणार आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रदीपजी देऊळकर सर टॉस करण्यासाठी विनंती असणार आहे. विराज स्फोट देवगडचे संघ मालक किरण पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ते देखील जोडले जातील. त्यांच्या समवेत प्रदीपजी देऊळकर सर असणार आहेत. किरणजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जा. टॉस साठी आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. विनंती असणार आहे सिद्धिविनायक 11 आणि मकरंद स्फोट तारामुंबरी. कॅप्टन चला आपण टॉस का बॉस मध्ये संकेत कदम दाखल होत आहेत नक्कीच टॉस का बॉस मध्ये. युवराज सावंत देखील येत आहेत. 6 षटकांचा सामना असणार आहे. आपल्या समोर जोडले जाणार आहेत त्या ठिकाणी प्रदीपजी देऊळकर सर. हॅलो 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 हॅलो. दोन पराभूत संघांमध्ये लढत होते. एका बाजूला सिद्धिविनायक 11 आणि दुसऱ्या बाजूला मकरंद स्पोर्ट्स तारा मुंबरी आणि सन्मान सिंग किरणजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न होतोय. नाणेफेक जिंकले आहे मकरंद स्पोर्ट्स तारा मुंबरी क्रिकेट संघ. काय निर्णय असेल? 6 षटकांचा सामना असेल आणि या स्पर्धेपुरती ही शेवटची संधी असेल दोन्ही संघांसाठी. कारण जो संघ विजयी होईल त्याचं आव्हान जिवंत राहील. पराभूत संघाला या स्पर्धेतनं निरोप घ्यावा लागेल. तर काय रणनीती असेल युवराज? आता 6 षटकाचा सामना आहे तर समोरचा संघ जरा स्ट्रॉंग आहे तर त्यांना 60 ते 70 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. मनपूर्वक शुभेच्छा मकरंद स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाला. सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघाचे कर्णधार आहेत. पहिल्या धावत संख्येचा मोठा सामना आपण पाहायला मिळाला. 103 धावांचा पाठलाग झाला. या सामन्याकडे आपण कसं पाहता आणि खूप महत्वपूर्ण ही लढत आहे. पहिल्या सामन्यामध्ये भरपूर कॅचेस होते कॅचेस काय नाही केले. नवीन प्लेयर्स आहेत त्यामुळे थोडे घाबरले. फिल्डिंगला अटॅकिंग फिल्डिंग टाकून फिल्डिंग करायला गेले. त्या ठिकाणी थोडी खास करून गोलंदाजीसाठी काय रणनीती असेल? कारण पहिल्या सामन्यामध्ये धावा खूप होत्या पण जी
जी गोलंदाजींची कामगिरी होती ती कामगिरी पाहता आली नाही. विनंती असणारे पंचांना 2 मिनिटं आपण सामना थांबवा. टॉस केला जातोय. नक्कीच आम्ही पकडून गोलंदाजी करू आणि कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू. मनापासून शुभेच्छा सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघ आणि सन्मान श्री किरणजी पाटील यांना विनंती असेल की आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हा. ऐकूया श्री पंकजी लाड यांच्या आवाजामधनं मायक्रोफोन वरती पंकजी लाड युवा समालोचक. हा पंचा सामना सुरू करा प्लीज. यस, सामन्याला सुरुवात केली जाते. स्ट्रायकिंगला पाहायला मिळत आहेत मायरा वॉरियर्स संघाचे कॅप्टन सूरज देवगडकर. आयकॉन आहेत. वा, पहिलाच बॉल ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन होते देखील पडलेत. मात्र शेवटच्या क्षणाला हा बॉल मायभूमीला दान केला गेला. मात्र एफर्ट चांगले होते. अनिकेत कुलकर यांचे एकदा जोरदार टॅब वाजवा एफर्ट साठी. आणि विनंती असणार आहे सर्व खेळाडूंना आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचे दुखापत होणार नाही याकडे लक्ष देऊन आपण चांगलं क्रिकेट खेळा. आता आपण स्ट्रायकिंगला पाहतोय फलंदाज अर्जुन गायकवाड. 40+ स्पर्धा झाली त्यावेळी देखील चांगली कामगिरीच्या माध्यमातून झाले. अर्जुन गायकवाड 40+ खेळाडू आहेत. नॉन स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळत आहेत सूरज आणि गोलंदाजी ट्रॅकवर सागर डगरे. ओ, पहिलाच बॉल रिव्हर्स केलाय. वा, सक्सेसफुल झालाय. डीप पॉइंट मध्ये बॉल येतोय. बॉल जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी सांघिक धावफलक 5 या आकड्यावर पोहोचलाय. 5 धावा झाल्या आहेत. पाच धावा झाल्यात. आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहिलं तर कव्हर मध्ये पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटला थोडासा अनिकेत पाहायला मिळत आहेत. मिड विकेटला पाहिलं वाईडिसला तर एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. ओहो, रिव्हर्स. वा, फुल टॉस. डीप थर्ड मॅनला बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 40+ खेळाडू ज्या ज्यावेळी मैदानामध्ये खेळतात त्यावेळी त्यांच्याकडून क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळत असतं. अर्जुन गायकवाड मॅन फ्रॉम लिंगडायचा खेळाडू आहे. 40+ आहे. मात्र अजूनही चांगलं क्रिकेट खेळतोय. अनेक वर्ष क्रिकेटच्या पंढरची सेवा याने देखील केली आहे. अर्जुन गायकवाड धावफलक पोहोचलाय 11 या आकड्यावर. 11 धावा झाल्यात. पहिले षटक प्रगती पथावर आहे पॉवर प्लेचं. आता मात्र जरा डोकेदुखी वाढले गोलंदाजाची. सागर डगरे कशा प्रकारे पुढील बॉल हाताळायचे याची मात्र चर्चा केली जाते. कानमंत्र दिले जात आहेत त्यांना कसे बॉल हाताळायचे आहेत. 11 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकाचे 3 बॉल फक्त मागे सरलेत म्हणजे अजूनही 3 बॉल असणार आहेत. अर्जुन गायकवाड लिंगडायचा खेळाडू आहे. आवर्जून तुम्हाला मी सांगेन माझी समालोचन सुरुवात देखील लिंगडाय गावामधूनच झाली आणि याच व्यक्तीने मला समालोचन क्षेत्राची पहिली संधी लिंगडामध्ये दिली होती. तोच आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. अर्जुन गायकवाड याचे देखील उपकार मी कधीच विसरू शकत नाही. आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय अर्जुन गायकवाड. नॉन स्ट्रायकिंगला पाहिला तर सूरज देवगडकर आणि गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर सागर डगरे पाहायला मिळत आहेत. एक हाय व्होल्टेज सामना आपल्या भेटीला आहे. या सन्मान दिलाय. चांगला क्रिकेट पाहायला मिळालाय. पहिल्या 2 बॉलर मोठे प्रहार केले त्यानंतर फक्त बॉलला पुश केलं जात आहे ऑफ साइडला. धावफलक पोहोचले आता 12 या आकड्यावर. 12 धावा झाल्यात. आपण अनुभवताय पाहताय DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 त्या स्पर्धेचा 4था दिवस. 4थ्या दिवसातील 4था सामना आपल्या भेटीला आहे. 3रा सामना भेटीला आहे. याचा चांगला स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. मिड ऑफला त्यांच्या हातामध्ये बॉल कलेक्ट झालाय आणि आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालायत. कॉल नव्हता. कॉल बॅक दिला गेला. क्रॉस लाईन झाली. त्याचमुळे नॉन स्ट्रायकिंग एंडला मायरा वॉरियर्सचे आयकॉन सूरज देवगडकर बाद होत आहेत. बारा धावा झाल्यात. 98 धावांचं लक्ष आहे.
नाईसा हाईट जामसंडे संघानं प्रथमतः फलंदाजी करत असताना 7 ओव्हरमध्ये 97 धावा बनवल्या आहेत, त्यामध्ये 98 धावा बनवायच्या आहेत, त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. 18 बॉलमध्ये 58 धावा वेदांत जाधव याने बनवल्या आहेत. याच क्रीडांगणावर 8वं अर्धशतक तिच्या बॅटमधून आलंय वेदांत जाधव. त्यामध्ये 9 बॉल 22 रन रत्नेश फालेने देखील केले आहेत. आणि कौतुक करण्यासारखी गोलंदाजी होती त्यामध्ये अनुज मुनगेकर याची, त्यांनी मात्र हॅट्रिक केली होती विकेटची. ओहो, चांगला बॉल पाहायला मिळालाय, नाही समजलाय, निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. यसा पहिल्या षटकाची सांगता देखील झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहिला तर 12 या आकड्यावर पोहोचलाय. 12 धावा झाल्या आहेत. म्हणजे अजूनही 6 ओव्हरचा काही असणार आहे. 6 षटकं असणार आहेत. 7 षटकांची आपण स्पर्धा पाहतोय. DTPL एक आगळं वेगळं क्रिकेट पाहायला मिळत आहे, पूर्वीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. नक्कीच पूर्वीचं क्रिकेट कसं होतं, 12 ओव्हर, 10 ओव्हर, 8 ओव्हर अशा स्पर्धा. त्यानंतर आपण थोडंसं त्या जवळ जातो. म्हणजे आज 7 ओव्हरचा आपल्याला सामना पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. हेच तर खासियत आहे स्पर्धेची. DTPL उत्कंठा तुम्हा सर्वांनाच त्या स्पर्धेची. स्पर्धा कधी येणार, ती स्पर्धा आली देखील आहे. त्या स्पर्धेचा 4था दिवस देखील आहे. SIMG हायस्कूल क्रीडांगण सर्वांचं लक्ष वेधून घेत असतं. देवगड तालुक्यातील सर्वांच्या खेळाडूंचं आवडतं लोकप्रिय क्रीडांगण कोणतं, तर SIMG हायस्कूल. कारण याच क्रीडांगणावर सर्वांचा प्रवास सुरू झाला. सर्व क्रिकेटपटू याच क्रीडांगणावर घडले. अनेक दिग्गज खेळाडू याच क्रीडांगणावर खेळून अनेक सारे कारनामे विक्रमे केले आहेत. या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत फलंदाज गजानन मोरये. डाव्या शैलीचे फलंदाज मंडवला गजानन मोरये पाहायला मिळतात. 98 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी ट्रॅकवर चेतन बाबाल. ओहो, पंचांचा सिग्नल काय ना बाकी असणार आहे. पाहायचं आहे पंच काय देणार आहेत. येस सब बॅटची कडा देखील घेतली जाते. एकच धाव घेतली जाते. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. स्ट्रायकिंगला पाहिलं अर्जुन गायकवाड, गोटा गायकवाड नावाने प्रसिद्ध. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. गुडलेनवर टप्पा पडल्यानंतर बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ झालाय. निर्धाव चेंडूची गणना केली जाते. कमबॅक करणारे गोलंदाजी पाहायला मिळाले दुसऱ्या षटकामध्ये, कारण हे षटक देखील महत्वाचं असणार आहे. चेतन बाबाल गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. वीरवाडीमधून बिलॉंग करतायत. ओ, रिव्हर्स केलाय. वा, काय फटका केलाय. कव्हर मध्ये आपल्याला फटका पाहायला मिळालाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. गोठ्या यांच्या बॅट मधून रिव्हर्स अल्टी पलटीचा प्रहार. बॉल सीमारेषे बाहेर कल्टी देखील झालाय. 4 धावांसाठी 4 धावांनी धावफलक पोहोचलाय. 17 या आकड्यावर 17 धावा झाल्या आहेत. लेट आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू असणारा सामना आहे मायरा वॉरियर्स यांच्या विरोधात नायसा हाईट्स. बॅटिंग करताना आपला संघ पाहायला मिळतोय मायरा वॉरियर्स संघ. प्रथमतः फलंदाजी नाईसा हाईट जामसंडे संघाने केली. 97 धावा बनवल्यात. 98 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत धावफलक 17 आकड्यावर पोहोचलाय. रिव्हर्स करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. पंचांचा सिग्नल येणं बाकी असेल. काय होणार आहे. नॉट स्ट्राइक इन एंडला पाहत होते, थोडेसे रेड झोन मध्ये दिसत होते, मात्र नाही. बाईच्या स्वरूपात धाव घेतली जाते. एक धाव घेतली जाते. धावफलक 18 या आकड्यावर पोहोचलाय. दुसरा षटक प्रगती पथावर आहे. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे दुसऱ्या षटकातील. समोर गजानन मोरये आहेत. वीरवाडीमधून बिलॉंग करतात गजानन मोरये. देवगडचे आहेत गजानन मोरये. यस, फुल टॉस होता. खेळलाय, स्ट्रेटला खेळण्याचा प्रयत्न केलाय. यस, मिड ऑफच्या गॅप शोधलाय आणि लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी 4 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय. 22 आकड्यावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय 22 आकड्यावर. तोपर्यंत आपण डीजेचा साथ घेऊया. यस डीजे. विजयासाठी 30 बॉल मध्ये 76 रनांची आवश्यकता असणार आहे. धावफलक आपण पाहिलं तर 22 आकड्यावर आहे.
नक्कीच कौतुक करावं देखील लागतंय लक्ष्मी साऊंड सर्व्हिसचं. महेंद्र चौगुले साऊंड सर्व्हिसचे मालक आहेत. उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला लाभलाय. अनेक नामांकित स्पर्धा असेल, कोणाचं शुभ कार्य असेल त्यावेळी देखील त्यांचा साऊंड असतो. कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय याच्या मागे मेन म्हणजे तेच आहेत. महेंद्र चौगुले तुमचे देखील लाख लाख आभार असणार आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले आहेत नमित. ओ चांगला स्ट्रोक केला, कव्हरला पॉवर दाखवली जाते. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांनी मात्र बॉल हातामध्ये समाविष्ट केलाय, बॉलला फील्ड केलाय. बॅकअप मिळालं जात आहे. थ्रो अचूक होता मात्र तो गोलंदाजाला पुरेपूर अडवता आला नाही. नंतर बॅकअप मिळालं. बॅकअप हे महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. नमित आचरेकर पाहायला मिळत आहेत. नमित आचरेकर आहेत. समोर जर पाहिलं 40+ खेळाडू अर्जुन गायकवाड. ओ रिव्हर्सचा चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषे बाहेर कल्टी. चौकार 4 धावांसाठी. स्वीट शीटचे फटके घेण्यासाठी आता सध्या माहीर समजले जातात गोट्या गायकवाड यांना. सध्याच्या घडीला आपण पाहिलं अनेक नामांकित स्पर्धेमध्ये गांगेश्वर चॅम्पियन ट्रॉफी किंचवडे पाडवेवाडीची असेल, DRCC स्पर्धा असेल, 40+ ची स्पर्धा असेल, त्यांची TPL स्पर्धा असेल, रिव्हर्स फटके त्यांच्या बॅटमधून चांगले आले आहेत. त्यासाठी सातत्याने आपला सराव असणं गरजेचं असतो. तो सराव ते मात्र करतायत आणि त्याचमुळे त्यांना असे फटके खेळणं सोपट होत आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. वारंवार रिव्हर्स घेणं हे थोडंसं चुकीचं दिसून येत आहे. आपल्याकडे देखील अनुभव आहे, चांगल्या प्रकारे आपण खेळू शकतो. धावफलक पोहोचलाय 28 या आकड्यावर. 28 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. इस बॅटची कडा घेतले. इष्टरक्षक बॉलला फील्ड करतायत. उमेश जाधव पाहायला मिळतात इष्टेंच्या मागे. प्रदीर्घ अनुभव यांच्याकडे देखील आहे. एकोणतीस धावा झाल्यात. गजानन मोरे पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला आपल्याला. नॉस्टिंगला अर्जुन गायकवाड आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आल्यानंतर फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल देखील करावा लागत असतो. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सलामीसाठी आपण पाहिलं सूरज यांना, ते मात्र जास्त वेळ खेळपट्टीवर टिकले नाहीत. रनआउटच्या स्वरूपात ते देखील बाद झाले. यस यस वाह, काय शॉट केलाय, जबरदस्त. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. टायमिंग आपण पाहिलं तर प्युअर टायमिंग होता, शुद्ध टायमिंग पाहिल्यावर ब्लॅटचा फ्लो देखील परफेक्ट झाला. ज्या ठिकाणी दीपेश दुरी सांगतात ज्यावेळी लेदरला ज्या प्रकारे षटकार खेळले जातात त्या प्रकारचा स्ट्रोक होता हा. यस यस, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. थोडंसं बॅकफुटला गेले. वा, काय क्रिकेट पाहायला मिळत आहे आपल्याला. 7 ओव्हरचा सामना हो, तिकडे एफर्ट्स देखील चांगले पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकांचे, मात्र नाही थांबू शकले बॉलला. बॉल जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहिलं तर 39 आकड्यावर पोहोचलाय. 39 धावा झाल्यात. अजूनही 4 षटक असणार आहेत. 39 धावा पाहायला मिळतात. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार तेच मात्र आपल्याला पाहायचं आहे. 39 धावा, 98 धावांचं लक्ष्य आहे. 7 ओव्हर आहेत. नमित आचरेकर थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळालाय. सागर डगरे यांनी पहिले षटक हाताळलं पॉवर प्लेचं, त्यामध्ये 12 धावा खर्च केल्या. दुसरं षटक पाहिलं चेतन भाबल यांनी हाताळलं, त्यांनी मात्र 10 धावा खर्च केल्या. आणि तिसरं षटक पाहिलं तर नमित आचरेकर यांनी हाताळलं आणि त्यांनी मात्र 17 धावा खर्च केल्यात. ते देखील थोडेसे महागडे ठरले आहेत. एकोणचाळीस धावा झाल्यात. चोवीस बॉल मध्ये 59 पाहिजेत. चेतन भाबल पाहिलं, पहिलाच बॉल आपण पाहिलं तर बॅटची कडा घेऊन बॉल जातो, देखील फंबल झालाय. क्षेत्ररक्षक शॉट फाईनल क्षेत्ररक्षक पाहायला मिळत होते, ते देखील थोडेसे फंबल झालेत.
रुपेश करंगुटकर. आबा पाहायला मिळतात, सॉरी माफ करा, आबा पाहायला मिळत आहेत. शॉट फाईन लेगला आबा पाहायला मिळतात आपल्याला. आबा कोइंडे. यास पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला केलं जाते. किती धावा मिळणार आहेत? आबा धावतायत. पाहायचंय बॉलला थांबवतील का? यास थांबवलं देखील जात आहे. पायांचा वेग वाढवला जातोय. चित्त्याच्या चप्पाईने बॉलला स्टॉप देखील केलं जात आहे. 2 धावा घेतला तर 2 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय. 43 आकड्यावर चौथं षटक प्रगती पथावर आहे. चेतन भाबल गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. वैयक्तिक पाहिलं तर दुसरं षटक हाताळतात आणि संघाच्या वतीने चौथं षटक आहे. हे देखील निर्णायक असणार आहे. अर्जुन गायकवाड आपण पाहतोय, चांगली कामगिरी अर्जुन गायकवाड यांच्या बॅट मधून झाले. यस पंचांचा सिग्नल लेगस्टिकचे गोपस बाहेर आहे. पंच दोन्ही समांतर करतायत. वाईडचा सिग्नल पंचांकडून दिला जातोय. अतिरिक्त धावबलकीमध्ये ऍड केली जाते. स्ट्रायकिंगला अर्जुन आहेत, नॉन स्ट्रायकिंगला गजानन मोर्य पाहायला मिळत आहेत. यस 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 याच फटक्याची आतुरता होती प्रेक्षकांना. मिड विकेटला बॉलला फेकून दिलाय. बॉन्ड लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पन्नास धावा फलकावर लागल्यात. 50 धावा झाल्यात आणि वैयक्तिक 15 बॉल मध्ये 32 धावसंख्येवर खेळतात अर्जुन गायकवाड. 15 बॉल 32 धावसंख्येवर खेळतायत. ओहो काय स्ट्रोक केलाय. वाह, डीप स्क्वेअर लेगला हा षटकार पाहायला मिळालाय. काय बॅटिंग करतायत 40+ खेळाडू. आपण पाहिले तर एक खेळाडू बाद झाला म्हणजे सूरज देवगडकर, तो देखील रनआउटच्या स्वरूपात झाला. म्हणजे गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळत नाही. फलंदाज आपलं वर्चस्व गाजवताना पाहायला मिळालं त्या मॅच मध्ये. अर्जुन गायकवाड पाहायला मिळतं स्ट्रायकिंग एंडला. हॅट्रिकची सुवर्ण संधी देखील असणार आहे. शेवटचा बॉल देखील आहे. हॅट्रिक होईल का? रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आहे, प्रॉपर टायमिंग झाला नाही. शॉर्ट टर्मला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, त्यांच्या हातामध्ये बॉल समाविष्ट झालाय. एकच धाव घेतली जाते. एक धावाने सांघिक धावफलक पोहोचलाय. 57 या आकड्यावर 98 धावांचं लक्ष आहे. कालच्या दिवसामध्ये पाहिलं ओमकार नाटेकरची वादळी खेळी. आजच्या दिवसामध्ये पाहिले संकेत कदम असेल, वेदांत जाधवचं बॅक टू बॅक अर्धशतक देखील पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. ते पण 8 वेळा याच क्रीडांगणावर अर्धशतक त्याने खेचलाय. मात्र गोलंदाज साथ देत नाही. वा, हा देखील स्ट्रोक चांगला खेळलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळालाय. 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. 4 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय. 61 आकड्यावर पोहोचलाय. 61 धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ मागे पडलाय. अजूनही 3 षटक असणार आहेत. 3 षटकामध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल ते मात्र पाहायचं आहे आपल्याला. विजयासाठी 18 बॉल मध्ये 37 धावांची गरज असणार आहे. 18 बॉल 37 असं समीकरण झालंय. मायरा ऑरियर्स संघ विजयी होणार का की नायशाईट जामसंडे संघ विजयी होणार ते मात्र पाहायचंय. 18 बॉल मध्ये 37 धावा पाहिजेत. अर्जुनची मात्र चांगली खेळ मॅच मध्ये पाहायला मिळाले. अजूनही मैदानामध्ये आहे. परिस्थिती कशी असू दे, हा खेळाडू आपल्या लईतच खेळणार आहे. यानंतर मायक्रोफोनवर आवाज बदलला जाईल. आपल्या समोर जोडले जातील प्रदीपजी देऊलकर सर. मी स्वतः समालोचक पंकज लाड काही वेळेसाठी रजा घेतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहत राहा DTPL. धन्यवाद.
धन्यवाद पंकजी लाड. नमस्कार, सहर्ष स्वागत देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं. आणि दुपारच्या सत्रातील आपण सामना पाहतोय. दोन विजयी संघांमध्ये एका मायरा वॉरियर्स देवगड विपक्ष नायरा हाइट्स जामसंडे या दोन क्रिकेट संघादरम्यान खूप दोन्ही तुल्यबळ संघ पाहायला मिळत आहेत. अर्थात नाणेफेक जिंकली होती नायरा हाइट्स जामसंडे क्रिकेट संघाने. वेदांत जाधव याच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक जर पाहिला 61 धावा, एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा मानस आपल्याला पाहायला मिळतोय तो मायरा स्पोर्ट्स या संघाचा. अर्थात प्रतिस्पर्धी समोरील संघ ही तेवढ्या ताकदीचा तोलामोलाचा आहे, त्यामुळे मोठी धावसंख्या ही नक्कीच. दुसऱ्या इनिंगचा आपण हा खेळ आपण पाहतोय. बाईच्या स्वरूपात एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 62 धावा. प्रथम फलंदाजी केली होती, 97 धावा धावफलकावर जमवल्या आणि 98 धावांचा पाठलाग SMG हायस्कूलच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला गायकवाड, अर्जुन गायकवाड ज्याला फलंदाजीचा सूर गवसताना दिसतोय, तर त्याला सुरेख साथ देतोय गजानन डावकर शैलीचा फलंदाज. अर्थात या जोडीवरती भवितव्य अवलंबून असेल आणि 98 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की बचाव केला जाईल प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाकडनं. क्षेत्ररक्षण पाहिलं तर दूरवर सजवलं गेलंय लॉंग ऑन, त्याचप्रमाणे मिड विकेट डीप स्कोर लेग वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि ऑफ साईडला विचार केला तर स्वीपर कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये विचार केला तर शॉर्ट फ्लाइंग स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक दिसतोय, त्याचप्रमाणे शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर मिड विकेट ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळत आहे. ती गोलंदाज प्रशांत आचरेकर. सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, अर्थात रक्षात्मक फटका म्हणावा लागेल. चेंडू जमिनीला गरंगळत जातोय, दूरवरनं क्षेत्ररक्षक येईल. अर्थात चेंडूची परती होईपर्यंत दुसरी ही लीला धाव पूर्ण होताना दिसत आहे आणि दुहेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय 64. पहिला गडी बाद झालाय धावचीच्या स्वरूपात आणि त्यानंतर मात्र ही जोडी जमताना आपल्याला पाहायला मिळत आहे SMG हायस्कूलच्या मैदानावरती. हळूहळू पाय स्थावर करताना दिसत आहे. धावफलक मोठा मोठा धावसंख्येचा पाठलाग आणि भागीदारी खूप महत्वाची असेल. ती भागीदारी जोडण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला अर्जुन गायकवाड आक्रमक विस्फोटक फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत, तर त्याला सुरेख साथ देतोय त्याचा संघ साथीदार गजानन. आमच्यासोबत गुणलेखक श्री दीपेश धुरी, कॉम्बॉक्स मध्ये आमचे युवा समालोचक पंकजी लाड, त्याचबरोबर श्री नितेशजी मोंडकर, श्री शुभम टुकरल आणि यासहित मी प्रदीप देवलकर. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले गेले आहेत त्या सर्वांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रशांत दूरवरनं सज्ज होताना दिसतोय गोलंदाजीसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नव्हता. चेंडू आणि बॅटमध्ये मिस टायमिंग फटका, एकेरी धाव निघेल आणि एकेरी धाव संख्येने स्ट्राईक रोटेट होताना दिसत आहे. संघिक धावफलक 1 ने पुढे सरकलाय 65 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी स्ट्रायकेटच्या दिशेने अर्जुन गायकवाड उजव्या शैलीचा फलंदाज. आतापर्यंत सुरेख कामगिरी म्हणावी लागेल. ज्यावेळी खराब चेंडू मिळाले त्यावेळी ते चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवले आहेत अर्जुन गायकवाड या फलंदाजाने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, मधल्या एष्टीवरचा चेंडू जसा आलाय तसा भिरकावून दिलाय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. गगनचुंबी षटकार. फलंदाजी म्हणावी लागेल. आव्हान कितीही मोठं असू द्या, माझ्या मनगटांमध्ये ताकद आहे, क्षमता आहे. अर्जुन गायकवाड हेच चित्र मैदानावरती उभं करताना दिसतोय. वैयक्तिक 45 धावांवरती बहारदार खेळी म्हणावी लागेल.
गती परिवर्तन, चेंज ऑफ पीस, डिलिव्हरी, कल्पकता वापरतोय गोलंदाज यावी प्रशांत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आहेत प्रशांत या गोलंदाजाने. यावेळी सुरेख चेंडू खाली राहतोय. एक आताताईपणा नडला जातोय. अर्जुन गायकवाडला रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र यष्ट्या गोल होताना दिसत आहेत. मधली यष्टी वाकवली जात आहे आणि दुसरा गडी बाद होतोय तो अर्जुन गायकवाड याच्या स्वरूपात. पाहायला मिळतोय अर्जुन गायकवाड साठी. मात्र ही खेळी एका विजयामध्ये पाहता आली असती तर अजून आनंद झाला असता. संघ सहकाऱ्यांना मात्र चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. योगदान हे एका मोठ्या धावसंख्येचं. वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती 21 चेंडू आणि 45 धावांची ही विस्फोटक विध्वंसक खेळी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये राहुल आरेकर. शेवटची 2 षटकं 12 चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता हे विजयाचं समीकरण असेल. येणारे 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता आणि निर्णायक क्षणी अर्जुन गायकवाड हा बाद होताना दिसतोय. फलंदाजीची सूत्र ही आता मात्र डावकर शैलीचा फलंदाज गजानन आणि गजाननला साथ देण्यासाठी राहुल आरेकर नॉन स्ट्रायक वरती पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण षटक हाताळलं जात आहे अर्थात गोलंदाजीच्या आक्रमणावर वेदांत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो डीप पॉइंटच्या दिशेने. पहिली धाव वेगाने पूर्ण झाली अर्थात दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न होता. नकार दिला जातोय राहुल आरेकर कडनं आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. येणारे 11 चेंडू बनवायचे आहेत 26 धावा. 72 धावा 2 गडी बाद 72 धावा धावफलकावर. यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने राहुल आरेकर ज्या खेळाडूकडे अनुभव आहे आज मात्र तो प्रत्यक्षात मैदानावरती उतरावं लागेल. अकरा चेंडू 26 धावा. मैदानाचा विचार केला तर नक्कीच या धावा जमू शकतात. मात्र ती फलंदाजी आज करावी लागेल राहुल आरेकर आणि त्याच्या साथीला गजानन या 2 फलंदाजांना. वेदांत यावेळी दूरवरनं सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग वरती झेल टिपण्याचा केविलवाना प्रयत्न. अर्थात आपल्या संघासाठी धावा रोखल्या जात आहेत. नायशा हिट जामसंडे क्रिकेट संघाकडनं फक्त एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 73 धावा. विजयाचं आता मात्र समीकरण बदललेलं असेल. 10 चेंडू 25 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू 25 धावा. वेदांत यावेळी गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय नायशा हिट्सचा जामसंडे क्रिकेट संघाकडून. वेगवान चेंडू, वेग भन्नाट होता, त्याचबरोबर दिशा, अचूक लाईन अँड लेंथ, अचूक टप्पा याची सांगड घालत एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय वेदांत जाधवच्या गोलंदाजीवरती. विजयाचं समीकरण अजून थोडस लांब ठेवलं जात आहे. येणारे 9 चेंडू बनवायचे आहेत 25 धावा. 9 चेंडू 25 धावा हे विजयाचं समीकरण. गजानन यावेळी ऑन स्ट्रायकरवरती. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जातोय स्वीपर कव्हर वरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जीवघेणी दुसरी धाव अर्थात पाहावं लागेल. सुरेखरित्या पॉपिन क्रीज मध्ये परतताना दिसतोय. दुसरी लीला धाव पूर्ण केली अर्थात दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 75 धावा. विजयाचं समीकरण आता मात्र बदललेलं असेल. येणारे 8 चेंडू आणि बनवायचे आहेत 23 धावा. सन्मान श्री सुभाषजी देवगडकर साहेबांकडनं
या मंडळासाठी 1,000 रुपयांची आर्थिक सहाय्य येत आहे. त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद, आम्ही आभार व्यक्त करतोय. परमेश्वर त्यांना शहरात संवासन मिळून देवो आणि दीर्घायुष्य लाभो. देवगडचे सुप्रसिद्ध व्यापारी सन्मान श्री जितेशजी भद्रा यांच्याकडनंही 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या मंडळासाठी येत आहे. त्यांचंही मनपासून धन्यवाद, आम्ही आभार व्यक्त करतोय. सुरेख फटका, खूपच लांब, चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. चित्र बदलताना दिसत आहे. येणारे 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. निर्णायक क्षणी मोठा फटका निघालाय, दबाव वाढलाय गोलंदाज वेदांत जाधव वरती. या हिवी लॉर फुल टॉस चेंडू, चेंडू हवेमध्ये लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली, यशस्वी झेल म्हणावं लागेल. गडी बाद होतोय तिसरा. लोअर फुलटॉस चेंडू अर्थात तेवढी लांबी या चेंडूवरती मिळाली नाही गजाननला आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. कुठचीही चुकी केली नाही. एक यशस्वी झेल आपल्याला नायशा हिट्सचा जामसंडे क्रिकेट संघाकडून पाहायला मिळाला. 12 चेंडू 31 धावांची ही खेळी म्हणावी लागेल ती गजाननची. 2 षटकार 2 चौकारांचा समावेश या खेळीमध्ये. नवीन फलंदाज दीपक डगरे. फलंदाजीमध्ये दीपक लावावं लागेल. उर्वरित 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता असेल. हे विजयाचं समीकरण. सामना दोन्ही संघांसाठी समान असेल. जर चांगली गोलंदाजी झाली तर नायशा हिट्स जामसंडे क्रिकेट संघ विजयी होईल आणि दुसऱ्या बाजूने चांगली फलंदाजी केली तर इथं मात्र हा संघ मायरा ऑरियस संघ विजयाला गवसणी घालू शकेल. येणारे 6 चेंडू महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रशांत याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. 6 चेंडू 17 धावा हे विजयाचं समीकरण. कोण सामना जिंकतोय उत्सुकता शिगेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू, हाफ ट्रॅकर, चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. येणारे 5 चेंडू आवश्यकता असेल ती 11 धावांची. 5 चेंडू 11 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत करतोय राहुल आरेकर. दबाव वाढला जातोय गोलंदाज वरती. निर्णायक 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. यावेळी ब्लॉक होल मध्ये चेंडू, सुरेख चेंडू टोलवला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑफला. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. अर्थात नकार दिला जातोय दीपक डगरेकडनं. स्वतःवरती विश्वास दाखवतोय आणि इथं पाहावं लागेल दीपक डगरे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू बनवायचे आहेत 10 धावा. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. विजय आणि पराभव मध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलग दुसऱ्या विजयाची नोंद कुठच्या संघाच्या बाजूने होईल. यावेळी चांगला चेंडू अर्थात पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने पायच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता.
राजदीप पुजारे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाजांमध्ये विचार विनिमय होतोय. दोन्ही संघांसाठी विजय खूप महत्वाचा, अर्थात सलग दुसऱ्या विजयाची नोंद कुठच्या संघाच्या बाजूने होईल आणि थेट क्वार्टर फायनल मध्ये कुठचा संघ हा पोहोचेल संदेकाच्या सत्रामध्ये. गोलंदाज प्रशांत, निर्णायक 3 चेंडू, 10 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण पाहिलं 38 सर्कलच्या बाहेर. डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, स्वीपर कव्हर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नव्हता. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय, अर्थात एकच धाव घेतली जाईल. राहुल आरेकर यावेळी मात्र स्ट्रायकिंगच्या दिशेने असेल. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती मोठा फटका जर निघाला तर आव्हान नक्कीच जिवंत राहील. मात्र हा चेंडू निर्धाव गणला गेला तर नक्कीच विजयाच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न असेल. नायशा हाईट्स जामसंडे क्रिकेट संघ, अर्थात ही दोन्ही संघ बलवान. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत. येणारे 2 चेंडू बनवायचे आहेत 9 धावा. मोठा फटका निघतोय की चेंडू निर्धाव गणला जाईल. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. सामन्यावरती नजरा खेळल्या आहेत. या सामन्यावरती युट्यूबच्या माध्यमातून सामना कोण जिंकेल? एका बाजूला नायशा हाईट्स जामसंडे क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला मायरा वॉरियर्स क्रिकेट संघ. यावेळी मिस टायमिंग फटका. अर्धा चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. चेंडू जातोय मिड विकेटला. पहिली धाव वेगाने. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडच्या दिशेने राहुल आरेकर. स्पर्धेची नियमावली सांगताय की कंपल्सरी चेस, धावांचा पाठलाग तुम्हाला करावंच लागेल. म्हणजे आता मात्र 1 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. स्पर्धेची नियमावली सांगताय कंपल्सरी चेस म्हणजे 7 धावा जमवाव्याच लागतील. गोलंदाजाकडे नक्कीच हा विजय असेल, कारण गोलंदाजाने जर अतिरिक्त चेंडू नाही टाकला तर या चेंडूवरती बरंच अगदी चित्र स्पष्ट होईल. चांगला चेंडू म्हणावं लागेल. अखेरच्या क्षणी प्रशांत उर्वरित 2 चेंडूंवरती चांगली कामगिरी करतोय. विजय संपादन करून देतोय. नायशा हाईट्स जामसंडे क्रिकेट संघ सलग दुसरा विजय म्हणावं लागेल. थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करताना दिसतोय. मनपूर्वक अभिनंदन. तर यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 पराभूत संघांमध्ये.